हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला, आज रविवार असल्यामुळे ना मला सुट्टी आहे, घरातल्यांना पण सुट्टी आहे, पण घरच्या कामाला मात्र सुट्टी नाही आहे. तर मी अनुराधा अनुज होममध्ये खूप खूप स्वागत करते. आज अनुज होममध्ये ना म्हणजे किचनच्या सगळ्या पसारामध्ये तुमचं स्वागत करते. तुमच्याकडे रविवारचा असं सगळा पसारा वगैरे केव्हा निघतो का किंवा क्लिनिंगचं वगैरे असं काम निघतं का? कारण का मी आज काढलेलं आहे. ॲक्च्युली काय झालं, काल डीमार्टचं सामान सगळं लिहिलं होतं आणि आज सकाळीच ते माझं सामान आलं पण होतं. तर मी बोलले की सामान भरायच्या अगोदर ना थोडीशी आपली साफसफाई करून घ्यायची. म्हणजे दर महिन्याला तर असतेच आपली, तशीच ह्या महिन्यातसुद्धा थोडीशी साफसफाई करून घ्यायची. तर सर्व अर्धमुर्ध सामान आहे ना मी जिकडे-तिकडे डब्यामध्ये वगैरे भरलेले आहे. जसं तेलाच्या डब्यामध्ये मी तेल वगैरे भरून ठेवलेले आहेत आणि ते कडधान्यामध्ये ना म्हणजे मी गाबोळी चणे आणि ना मूग आहेत ना थोडेसे भिजायला घातलेले, की सोमवार मंगळवारसाठी म्हणजे ते कडधान्याची भाजी होऊन जाईल. त्याच्यानंतर ना मी इथे सगळं हे रिकामं करून घेतलं होतं. स्टोरेज जिथे मी खाली ठेवते ना, कप्पे सगळे क्लीन करून घेतलेले. अगदी 15 दिवस गेले ना, की 4 म्हणजे हा आठवडा माझा चांगला जाईल आणि परत त्याच्यानंतर ना परत हळूहळू ते भले त्याला कपाटाला झाकण असेल तरी पण त्याच्यामध्ये जाऊन अशी एक धुळीचा थर असा जमा होऊन जातो. त्यामुळे मला हे म्हणजे महिन्याचं हे माझं काम ठरलेलंच असतं. माझंच असं नाही, बऱ्याच जणींचं असं असेल की सामान वगैरे भरणं जेव्हा होतं तेव्हा सगळं क्लिनिंग वगैरे चालूच असते. तर इथे मी सगळं तेच माझं चाललेलं आहे. सगळ्या बरण्या वगैरे बाहेर काढलेल्या आहेत. सगळे डब्बे बाहेर काढलेले आहेत आणि तांदळाचे आणि माझा तांदळाचा डब्बा आणि पिठाचा डब्बा आहे ना, ते काय होतं जेव्हा मी मध्ये-मध्ये मागवते ना, कारण का डीमार्टमधून मी तांदूळ आणि गहू मागवत नाही, म्हणजे पीठ मागवत नाही. पीठ माझं पहिल्यापासून ज्या चक्कीवरती मी दळून घेते ना, एक चक्कीवाले भाऊ आहेत त्यांच्याकडनं मी दळून घेते आणि मी शरबती तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, शरबती गहू मी ना त्यांना सांगते की मला त्याचे पीठ बनवून द्या म्हणून. तर ते पीठ मी घेते आणि तांदूळ माझ्या बाजूलाच ना किराणा दुकान आहे ना, तिथून मी बासमती तुकडा मी भरते. कारण की डीमार्टमध्ये भरलं ना तर काय होतं, केव्हा नवी तांदूळ निघतात ना, तर त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होतो. मग परत जाऊन एवढा लांब तिथे जाऊन ते तांदूळ चेंज वगैरे करा. त्याच्यापेक्षा इथेच ती लोकं आणून पण देतात आणि जर असं काय प्रॉब्लेम झाला तर परत घेऊन पण जातात. असं कधी होत नाही, पण म्हणूनच मी डीमार्टमधून वगैरे तांदूळ आणि पीठ वगैरे मागवत नाही किंवा मी ऑर्डर करत नाही त्याच्यामध्ये. छान सगळे डब्बे मी ना सगळे म्हणजे साफ वगैरे करून ज्यामध्ये मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी कडधान्य वगैरे भरते ना, ते छान असे भरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ मी ओल्या कपड्याने ना वरची झाकणं वगैरे पुसून घेतलेली आहे. त्यानंतर ना जे मोठे डबे आहेत माझे, जसं पिठाचा, तांदळाचा किंवा तेलाचे डबे आहेत, ज्याच्यामध्ये अजून एक डबा आहे ज्याच्यामध्ये सगळं म्हणजे इतर सामान छोटं-मोठं आहे ना, म्हणजे पोहे म्हणा, मॅगीचे पॅकेट म्हणा किंवा साखर म्हणा, एक्स्ट्रा साखर, चहापत्ती, जे पण एक्स्ट्राचं सामान आहे त्याच्यासाठी 2 डबे आहेत, त्याच्यामध्ये भरून ठेवते. आणि एक आहे तो सर्व प्रकारचे माझ्याकडे पीठ असतात. जसं आता मी वड्यांचं पीठ आणि थालीपीठचं पीठ पण मी ऑर्डर असेल तर त्याप्रमाणे देते ना बनवून, तर ते पिठं उरलेली किंवा तांदळाचं पीठ वगैरे ते सगळं त्यासाठी एक डब्बा आहे. ते सगळे मी ना व्यवस्थित छान असे पुसून वगैरे, ते घासले नाही आहेत, पण ते मोठे डबे मी छान पुसून वगैरे घेतलेले आहेत आणि परत ना ते सगळे कप्पे व्यवस्थित छान मी पुसून घेतले, सुकवले. त्याच्यानंतर ते मोठे-मोठे डबे वगैरे लावून घेतले आणि सगळे कडधान्याचे म्हणजे प्लास्टिकचे बरण्या आहेत त्या पण मस्तपैकी लावून घेतलेले आहेत. आता हा वरचा जो हे आहे ना, जिथे स्टीलचे डबे मी ठेवते, तिथे हे जेव्हा डबे माझे सगळे व्यवस्थित घासून वगैरे सुकतील ना, त्याच्यानंतरच मी ते आतमध्ये लावणार. तर आता बराच म्हणजे टाईम झालेला आहे. जवळ ना 11 वाजून गेलेले आहेत. तर मी हे सगळे कामाला सुरुवात केलेली आहे. मला सगळं आटपता 2 ते 2:30 वाजले. म्हणजे मी बाहेर भांडी वगैरे ठेवली ना, तर ते सुकेपर्यंत संध्याकाळ होईल. तर ह्या डब्यांमध्ये आहेत ना माझे सगळे खिडूक-मिडूक जे पण काय एक्स्ट्राचं उरतं ना, म्हणजे जेव्हा मी कडधान्य वगैरे काढते किंवा माझे मसाले असतात, म्हणजे तिखट मसाला वगैरे असतो किंवा इतर दुसरे कुठले मसाले असतात, पिठं असतात, ते थोडेसे मी या डब्यांमध्ये काढून ठेवते. छान सगळे डबे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये ठेवलेले आहेत. इथे माझा कॅरम बोर्ड पण ना कपाटाच्या मागे होता ना, तर तो कपाट ज्या दिवशी चेंज केला त्या दिवशी, तर तो बाहेर काढलेला. तो आता त्याला मस्तपैकी 2-3 दिवस ऊन दाखवणार आणि परत मग आतमध्ये कुठल्यातरी एका साईडला ठेवून देणार. तेथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझे सगळे कडधान्याची डब्बे आणि जागा वगैरे सगळी छान क्लीन केलेली आहे. जेव्हा स्टीलचे डबे सुकतील
तेव्हा त्यांच्या जागेवरती जातील. आणि इथे सगळे माझे मोठे डबे, तेलाचे डबे, हे 2 वरचे एक्स्ट्रा डबे आहेत ते एक्स्ट्रा सामानाचे आहेत. खाली तांदळाचं, पिठाचं आणि गव्हाच्या पिठाचं असे डबे मी सगळे अरेंज केलेले आहेत. आणि छान मस्तपैकी किचन प्लॅटफॉर्म एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे. तर मस्तपैकी ना अशा प्रकारे छान असा माझं किचन क्लीन झालेलं आहे. डब्बे सगळे मी व्यवस्थित घासून वगैरे आता सुकायला ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आज जेवणामध्ये मी बनवलं होतं चिकन आणि फक्त राईस बनवलेला, कारण का खूप उशीर जायला. फक्त मनोहरला सांगितलं चिकन घेऊन ये, एकच चिकनची ग्रेव्ही करूया आणि भात. तर ते आज माझं दुपारचं जेवण हेच झालेलं आहे. त्याच्यानंतर ना संध्याकाळी मस्तपैकी थोडासा आराम वगैरे केलेला आहे. रविवार असलं की सगळी कामं आरामातच होतात ना. त्याचप्रमाणे मस्तपैकी आराम वगैरे झाल्याच्यानंतर चहा झालेला आहे एकदा माझा. आता परत मी नाश्ता बनवते. नाश्त्याला मी बनवते थालीपीठ. इकडे माझ्याकडे जेव्हा मी सगळे डबे वगैरे साफ केले ना, त्याच्यामध्ये ना एक अशी पोटली होती, म्हणजे गठली पिठाची होती. चेक केलं तर अरे माझ्याकडे थालीपीठचं पीठ आहे अजून. मस्तपैकी ते छान चाळलं वगैरे, ह्याच्यामध्ये छान म्हणजे पीठ चांगलं व्यवस्थित होतं. ह्याच्यामध्ये आळी वगैरे काहीच पडलेली नव्हती. ह्याच्यामध्ये मी म्हणजे तुम्ही काहीही याच्यामध्ये गाजर किसून टाका किंवा मेथी, पालक असं काही टाका किंवा कोबी टाका, दुधी टाका. अशा भरपूर प्रकारचे असे थालीपीठं वगैरे होतात. पण आपली कशी ही भाजणी ना व्यवस्थित एक वेगळ्या पद्धतीने थालीपीठची भाजणी बनवून घेतलेली असते ना, त्यामुळे ह्याच्यामध्ये काही न टाकताना, भाज्या वगैरे काही न टाकता, ॲक्च्युली माझ्याकडे नव्हत्या पण, नाहीतर काहीतरी एक बनवून दाखवलं असतं. पण त्यामध्ये काही न टाकता फक्त कांदा, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकलं, तीळ टाकले, चवीप्रमाणे मीठ टाकलं, हळद टाकली आणि पीठ मी छान मस्तपैकी पहिला चोळून घेतलं सगळं. ते कांदा वगैरे जे टाकलेलं ते छान सुक्कंच मी सगळं हाताने चोळून घेतलेलं आहे. नंतर मग मस्तपैकी त्याला मऊ असं मळून घेतलेलं आहे. आणि भाकरीपेक्षा थोडं सैल मळलं ना तरी पण मस्त छान असे थापायला ना भारी वाटतात. म्हणजे भाकरी सरकते, थालीपीठ सरकत नाही. त्यामुळे ना थोडंसं मस्त असं मऊ, म्हणजे पाण्याचा हात लावून मऊ मळून घ्यायचं आणि ओल्या कपड्यावरती थापून घ्यायचं. तर म्हणजे माझ्याकडे ना हा पीठ खूप म्हणजे बाहेर दिल्यामुळे ना, मी बाहेर ऑर्डरला देते त्याच्यामुळे ना पीठ माझ्याकडे हे कायम असतोच. पण माझ्या घरामध्ये ना इतर गोष्टी खूप बनतात. म्हणजे कधी हे म्हणा, पोहे म्हणा. सकाळचं तर मी थालीपीठ वगैरे केव्हाच बनवत नाही, कारण की सकाळी चपाती भाजी वगैरे असते, रोजची चपाती भाजी वगैरे असते. आयुष कॉलेजला जातो, मितू कॉलेजला जाते, त्याच्यामुळे त्यांना टिफिनमध्ये वगैरे लागते. किंवा सकाळची माझी चपातीची भाजीची ऑर्डर असते ना, त्यामुळे मला हे सकाळी काय थालीपीठ वगैरे बनवायला मिळत नाही. आणि एकदमच घाई असेल ना तर मग पोहे वगैरे बनतात, पण मी थालीपीठ वगैरे बनवत नाही. थालीपीठ फक्त माझ्याकडे संध्याकाळचं वगैरेच बनतो. तर इथे मस्तपैकी ना एक थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे, त्याला होल पडलेत आणि तेल लावून मस्तपैकी असे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. कोण थालीपीठ आहेत ना एकदम पातळ भाजतात, म्हणजे पातळ म्हणजे अगदी चपातीसारखी हे करतात, थापतात. तर मी तशी न करताना थोडीशी जाडसर भाकरीसारखी थापायची. खायला इतकी छान लागते ना, तुम्ही नुसतं असं चहाबरोबर सुद्धा एक घोट चहा घेऊन त्याच्याबरोबर थालीपीठ खाल्लंत ना खूप मस्त लागतं. ह्याच्यामध्ये मी काहीच न टाकतासुद्धा थालीपीठ इतकी छान झाली होती ना, कारण का भाजणी जेव्हा मी काढते ना ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच प्रकारचे मी कडधान्य टाकते आणि परत ज्वारी, बाजरी वगैरे ते सगळं घेते. त्याच्यामुळे ना माझे आणि भाजतानासुद्धा इतकं छान खरपूस भाजते ना, त्याच्यामुळे ना ह्याची टेस्ट ना खूप भारी लागते, म्हणजे खूप छान टेस्ट येते ह्याला. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी पाण्याचा हात घेऊन मस्तपैकी पातळ पातळ पण म्हणता येणार नाही, तुम्ही बघितलंच असाल की मी भाकरीसारखं थालीपीठ माझं झालेलं आहे. मस्त ह्याच्यामध्ये छान असं मोठं असं थापून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये बोटाचा आकार हे दिलेला आहे, होल केलेले आहेत आणि थालीपीठ मी सगळे बनवून घेतलेले आहेत. आता एक करून ना इथे एका साईडला माझा चहा होतोयच आहे, म्हणजे एकदा झालेला आहे, परत आता दुसऱ्यांदा माझा चहा होतो आहे. तर ना जसे आता माझे थालीपीठ होत आहेत ना तसे पहिला मुलांना दिलेले आहेत, त्याच्यानंतर मनोहरला दिलेलं आहे. आणि गरम खाल्ले ना, माझ्याकडे ॲक्च्युली ना बटर, म्हणजे बटर असतं ना अमूल बटर किंवा असं डिलिशियस बटर वगैरे, ते टाकून खाल्लं ना तरी पण खूप छान लागतं. पण माझ्याकडे बटर नव्हते ना, तर मी ताईला बोलली तुम्ही लोक जेव्हा घेताय ना प्लेटमध्ये तेव्हा ह्याच्यावरती तूप टाकून तुम्ही लोक घ्या म्हणून. तर ती तेच करत होती. मला थोडंसं बोलली की तू ते तुझे हात पिठाचे वगैरे आहेत ना, तर मी ते हे लावून घेते म्हणून, तूप वगैरे लावून घेते. तर इथे मस्तपैकी तिने ना प्लेट बनवून घेतली, म्हणजे त्यामध्ये चटणी वगैरे, माझ्याकडे पुदिन्याची चटणी होती जी मी ह्याच्या टायमाला बनवलेली, कटलेट बनवलेली ना
तेव्हा बनवून ठेवलेली ती चटणी होती आणि सॉस होता. तर मस्तपैकी त्याच्याबरोबर मी म्हणजे टेस्ट केली ना, इतकी भारी लागत होती ना, खरंच खूप छान लागत होती. बघा इथे पुदिन्याची चटणी आहे आणि सॉस आहे. तर मस्तपैकी ना टेस्ट केली ना, मला इतकी आवडली ना, म्हणजे मी मोस्ट ऑफ ना दही वगैरे खातात ह्याच्याबरोबर. तर माझ्याकडे दही पण नव्हतं आणि बटर पण नव्हतं. तर मस्तपैकी हे असं प्रकारेच मी खाल्लेलं आहे. म्हणजे पुदिन्याची चटणी आणि सॉस घेतलेला आहे. खूप छान भारी टेस्ट लागत होती. म्हणजे मी एकदा खाऊन बघितलं, पण मितालीच्या हातात देता देता परत मी दुसरा तुकडासुद्धा खाल्लेला आहे. इतकं छान भारी टेस्ट लागली होती याची. तर छान असे म्हणजे सगळे थालीपीठं बनवून घेतलेली आहेत आणि आता ब्लॉग खूप मोठा होईल. जर पुढे जेवण वगैरे रात्रीचं काय बनवलं आहे आणि काय नाही ते दाखवत बसली ना, तर खूप मोठा ब्लॉग होईल. त्याच्यामुळे ना मी आता मस्तपैकी थालीपीठ एन्जॉय करते. त्याच्याबरोबर मस्तपैकी चहा होणार आहे माझा परत सेकंड टाईमचा. तर मी मस्तपैकी आता माझा नाश्ता करून घेते आणि आजचा ब्लॉग आहे ना, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्ही दिवसभर रविवारचं काय करता किंवा कुठे जाता, मजा वगैरे करता की नाही, फिरायला जाता की नाही ते सुद्धा सांगा. मी पण जाणार आहे, पण हा नाश्ता वगैरे करून नंतर मग मी बाहेर पडणार आहे, थोडंसं एक राऊंड मारून येणार आहे. तर मस्तपैकी आता आजचा दिवस मी इथेच थांबवते आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बोलते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.